सोलापूर महानगरपालिकेचं सर्वसाधारण सभा हे 26 तारखेला असताना त्या ठिकाणी काही पदाधिकारीमधले उपमहापौर त्यांनी जाणून बुजून त्याच्यावर मागचे गुन्हे दाखल असताना तो गुन्हेगारी वृत्तीचा असताना त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा, त्याला चोऱ्या मारायचा गुन्हा, त्याच्यावर अनेक गुन्हे या महानगरपालिकेचे अधिकारी आणि सर्व जनता जनार्दन सोलापूर शहरातले व जिल्ह्यातले लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेले आहेत. तो गुन्हेगार दुसऱ्याला शहाणपणा शिकू नये. कारण मी गेल्या 25 वर्षापासून नगरसेवक आहे, गेल्या 35 ते 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या कार्यकाळामध्ये मी 1997मध्ये नगरसेवक झालो, 99मध्ये स्थायी समिती सभापती झालो, पुन्हा 2006-07ला विरोधी पक्षनेता झालो, पुन्हा 11-12ला विरोधी पक्षनेता झालो, 3 वेळा विरोधी पक्षनेता, 1 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि एकदा सभागृह नेता. या कार्यकाळामध्ये मी कुठल्या तर अधिकाऱ्याला दमदाटी केलो, दादागिरी केलो, गुंडगिरी केलो आणि महानगरपालिकेत एवढ्या मोठ्या 3-4 महिन्यात जे काही प्रकरणं घडलेले आहेत ते प्रकरणामध्ये एकही गुन्हा दाखवायचं आणि माझं नगरसेवकपदाचा राजीनामा द्यायचं. ज्यावेळी गुन्हा दाखल माझ्यावर झालेला आहे त्यावेळी त्यांनी गुन्हे काढून घेतलेले आहेत. एकही गुन्हा माझे अजूनपर्यंत सिद्ध झालेला आहे. कुठल्याही कोर्टात जर बघितला तुम्ही त्या ठिकाणी माझ्यावरचा जे आरोप केलेला आहे त्यांनी त्याच्या पोटतिडकीनं केलेला आहे. कारण पांडे साहेबांना त्यांनी खंडणी मागितला आणि त्यांनी आई बहिणीवर शिवीगाळ केला, त्यामुळं त्याच्यावर ते मोठा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी त्याच्या गुन्हा दाखलमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकाने मी स्वतः त्यावेळी पांडे साहेबांना सहकार्य केल्यामुळं त्यांनी चिडून आमच्यावर राग काढत आहे. मी आता गेल्या 4.5-5 वर्षात जेव्हा सभागृह नेता झालो, जर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर नावं आम्हाला व्यवस्थित पाठवलेलं असताना आम्ही जर बदलला असता तर मला त्या सभागृह नेत्याच्या पदावरनं आमचे या ठिकाणचे खासदार, 2 आमदार, आमचे महापौर हे सर्वजण मिळून मला त्या ठिकाणी सभागृह नेता म्हणून काढले असते. मला आमच्या सभागृह नेता म्हणून मी कामकाज कसं केलो, आजपर्यंत कोण कामकाज कसं केले आणि या 4.5 वर्षामध्ये जे काही केलं ते जनता जनार्दनला आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना माहीत आहे. यांनी विनाकारण आरोप करून त्या पांडे साहेबाच्या प्रकरणातलं काही 2-3 प्रकरणं त्यांनी जे काही महापालिकेत दादागिरी, गुंडगिरी, कोणाच्या नावावर बी सभासद प्रस्ताव ठेवायचं आणि त्याला खंडणी मागायचं, त्याला पैसे मागायचं, पैसे उकळायचं काम, अर्थपूर्ण वाटाघाटी करायचं काम, टक्केवारी जर सभासद प्रस्ताव ठेवायचं आणि त्याला खंडणी मागायचं, त्याला पैसे मागायचं, पैसे उकळायचं काम, अर्थपूर्ण वाटाघाटी करायचं काम, टक्केवारी जर यांनी मला कुठल्या तर ह्याच्यामध्ये 25 वर्षात मी जर टक्केवारी घेतलं असेल, मला कोणतं सिद्ध करून दाखवावं, मी त्यावेळी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन आणि घरात बसेन. तू टक्केवारी घेतो, तू चोऱ्या मारा करतो, तू खंडणी मागतो, तू लोकांना दादागिरी करतो, तू आर्थिक व्यवहार करतो, असा अनेक गुन्हे तुझ्यावर दाखल आहेत. तू काय आम्हाला सांगायची गरज नाही. तुला जनता जनार्दन तुझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, तुला काय कळत नाही. तू आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक झाला, 2-4 वर्षात तू किती वेळा दमदाटी केला. तू आमच्या माजी अध्यक्ष सर्वात चांगला माणूस किशोर देशपांडे साहेबांना तू दमदाटी केला, त्यांचा जागा हडप करण्याचा प्रयत्न केला. असं कुठं जागा हडप करायचा प्रयत्न केला, कुणाला दादागिरी केला, ते सर्व गुन्हे तुझ्यावर दाखल आहेत. तू आम्हाला शहाणपणा शिकू नये. आम्ही भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता आहे. तू लुच्चा कार्यकर्ता असल्यामुळं तुला महानगरपालिकेच्या या उपमहापौर पदावरनं काढलं पाहिजे. खरं तर तुला भारतीय जनता पार्टीनं फक्त आमच्या पक्षाने तुला निलंबित केलं आहे, तुला सुधारायचा प्रयत्न दिला आहे. तू त्या प्रयत्नाला जर व्यवस्थित काम करत असेल तर तुला आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जसं अक्कलपट्टी केल्यानंतर अनेक लोकांना घेतलेलं आहे तसं तुला गिळगू शकते. पण तू असला कामं करणारा माणूस, तू कुठं तर विनाकारण नगर सचिवला आम्ही बाटली फेकला किंवा ते केला, आमच्या महापौराला त्रास केला. महापौरांना जर त्रास केला असतं तर महापौरांनी माझ्या विरोधात त्यांनी गुन्हा दाखल केले असते. ज्या दिवशी बोर्ड आहे त्या दिवशी आयुक्त साहेबाला जर राग आला असता त्या दिवशी गुन्हा दाखल झाला असता. तू विनाकारण महापौरांना चांगलं म्हणायचं आणि आयुक्तांना चांगलं म्हणायचं, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर आणायचं आणि आंदोलन करायचं, काळ्या फिती लावायचं, उपोषण करतो म्हणून दमदाटी द्यायचं. हे तुझ्या दमदाटीला आम्ही कोण घाबरणारे नाही आहे. सोलापूरकरांचे जनतेचं काम या ठिकाणी करणारा मी नगरसेवक आहे. म्हणून त्यावेळी मी जे काही कामकाज केलं असेल त्यावेळी मी त्यांना, तुम्ही आता म्हणत असेल पाणी प्रश्नावर मी लक्षवेधी मागितलेलं आहे, अनेक वेळा मी बोललेलं आहे.
अनेक वेळा सोलापूर शहर विकासाच्या कामासाठी बोललेलं आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी 4.5 वर्षात एकदा तर बोललाव, या तुमच्या प्रभागातल्या कामासाठी बोललाव, हे दाखवून द्यावं. आता कुठं तर तोड्या माड्या करून तुम्ही आमच्या नावाची बदनामी करत असेल तर बरोबर नाही. तू प्रोसेस इश्यू करत असेल, तू करून दाखव, प्रोसेस इश्यू करून दाखव, तर तुला खरं समजते. आणि त्या कोर्टात सिद्ध करून दाखवायला पाहिजे. व प्रोसेस इश्यू करतो, मी उपोषणाला बसतो, मी काळ्या भीती लावतो. तू महानगरपालिकेचा काय कर्मचारी अधिकारी नाही आहे, तू एक पदाधिकारी आहे, महानगरपालिकेचा उपमहापौर आहे. आणि तुझ्या कार्यालयामध्ये बसून तू काळ्या भीती लावून जर असं असेल, तुझ्यासारखं माणूस मी या सोलापूर शहरात नाही, या भारत देशात बघितलं नाही. तू खरं तर आम्हाला असले शहाणपणा शिकवायचं बंद कर आणि तुझं चांगलं काम कर, ही मी तुला सल्ला देतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.